मेळघाट येथील आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरण असो किंवा नुकतंच गडचिरोली इथे घडलेलं आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण, त्यामुळे राज्यात आदिवासी आश्रमशाळांची प्रतिमा मलिन झाली आहे। यातच मेळघाट येथील एका आश्रमशाळेत चक्क भूतबाधेची अफवा पसरली असून आश्रमशाळेतील अनेक मुलींनी भीतीपोटी शाळा सोडून दिली आहे। याची गंभीरपणे दखल घेत आरोग्य विभागाने शाळेची पाहणी करत हा एक प्रकारे मानसिक रोग असून विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 दिवसांपूर्वी मेळघाट येथील डोमा गावातील आदिवासी आश्रमशाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानकपणे हसायला लागल्या, रडायला लागल्या, तर काही विद्यार्थिनींना घुंगरूचे आवाज ऐकायला आले आणि त्यानंतर या मुली विक्षिप्तपणे वागायला लागल्या। मात्र दुसऱ्या दिवशी ही वार्ता गावात पसरताच मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि 300च्या वर मुली वसतिगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या। यात सर्वात जास्त मुली एकताई गावाच्या होत्या। ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आणून दिली। डोमाचे विद्यार्थ्यांना हे जे भूतबाधा झालेली होती त्याबद्दल सर आपणाला काय वाटतं सर? भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकॅट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्रिका म्हणून सांगितलं। जसं एखाद्या मुलाला वाटलं की बा मला होतंय आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होतंय, मग त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकॅट्रिस्ट टीमनी काढलेला आहे। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमनी एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत। त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला, तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। तर घटनेचं गांभीर्य पाहता आरोग्य विभागाचं पथक देखील दाखल झालं। त्यांनी हा प्रकार भूतबाधा नसून हिस्टेरिया हा मानसिक आजार असल्याचं सांगितलं। तसंच शासनातर्फे विद्यार्थिनींशी आणि त्यांच्या पालकांशी काउन्सिलिंग सुरू असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं। तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विद्यार्थिनींचं आणि पालकांचं समुपदेशन सुरू केलं आहे। मी डोमा आश्रमशाळेत पाहणी केली असताना मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता। अनिसची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे, इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे, भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। हे एक मानसिक रोगच आहे, त्याला आपण हिस्टेरिया असं म्हणू शकतो। हे एक त्याचा प्रकार आहे, भूतबाधा असं काही हे अफवा फैलू नका, असं काही गैरप्रकार नाही आहे, त्याचं भीतीचं वातावरण निर्माण करू नका।